आपल्या भारतीय संस्कृतीत अन्नाला पूर्ण ब्रह्म असे म्हटले आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण जेवण करताना टी व्ही बघत, मोबाईल पाहत जेवण करतो. त्यामुळे अन्नातील जी काही ऊर्जा असते ती आपल्याला पूर्णपणे मिळत नाही. जेवणापूर्वी शास्त्रानुसार चित्राहुती आणि अन्नाचे पूजन केल्याने त्यातील अन्नदोष दूर होतात आणि अन्नातून आपल्याला ऊर्जा मिळते. आपण काय खातो यापेक्षा ते कशा भावनेने खातो याला शास्त्रात खूप महत्त्व आहे. जेवणापूर्वी केवळ 1 मिनिट काढून केलेला एक छोटासा विधी आपल्या आरोग्यावर आणि आयुष्यावर सकारात्मक परिणाम करू शकतो. यासाठी जेवणाआधी 1 चमचा पाणी आणि हा श्लोक नक्की म्हणा. तर विधी कसा करायचा तर बघा, जेवायला बसल्यानंतर ताटासमोर शांत चित्ताने बसा. नंबर 2, हातात चमचाभर शुद्ध पाणी घ्या. नंबर 3, ते पाणी आपल्या अन्नाच्या ताटाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे उजव्या दिशेने फिरवा. त्यानंतर खालील पवित्र श्लोक मनोभावे म्हणा. अन्न ब्रह्म रसो विष्णुः भक्तो देव जनार्दनम् एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषो न लिप्ते. हा श्लोक म्हणून झाल्यावर ते पाणी पिऊन टाका. देवाचे स्मरण करा आणि आनंदाने भोजनाला सुरुवात करा. श्लोकाचा अर्थ बघा आणि महत्त्व काय आहे. अन्न ब्रह्म म्हणजे अन्न हे साक्षात ब्रह्म म्हणजेच निर्माता आहे. रसो विष्णुः म्हणजे अन्नातील रस किंवा चव हा विष्णू पालन करता आहे. भक्तो देव जनार्दनम म्हणजे काय, हे अन्न ग्रहण करणारा जो काही आत्मा आहे तो जनार्दन म्हणजे ईश्वर आहे. अन्नदोषो न लिप्ते अशी भावना ठेवून जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा त्या अन्नासोबत आलेले कोणतेही दोष आपल्याला बाधत नाहीत. म्हणजे नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करत नाही. आरोग्यप्राप्ती होते. जेव्हा आपण आनंदाने आणि शांत मनाने देवाचे नाव घेऊन जेवतो तेव्हा पचनसंस्था सुधारते आणि शरीर व्याधीमुक्त राहते. अन्न आपण खातो म्हणजेच एक प्रकारे ते सुद्धा पूजाच आहे. एक होम हवन ज्या प्रकारे आपण करतो त्याच प्रकारे अन्न ग्रहण करणे म्हणजे एक प्रकारे पूजा आहे किंवा एक प्रकारे आपल्या दारिद्र्य निवारणाचा आणि मानसिक शांततेचा मार्ग आहे. अन्नाचा सन्मान केल्याने माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते, ज्यामुळे घरात कधीच पैशाची कमतरता भासत नाही. नंबर 2 म्हणजे मानसिक शांती लाभते. जर आपण कृतज्ञता व्यक्त करून जेवल्यामुळे मनातील चिडचिड आणि तणाव दुःख दूर होऊन जीवनात समाधान लाभते. अशाच प्रकारे स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना सुद्धा त्या स्त्रीने किरकिर कर्कश किंवा भांडण करताना स्वयंपाक करू नये. थोडा वेळ शांत बसावे, मन प्रसन्न करून घ्यावे आणि मगच स्वयंपाक करावा. यामुळे अन्नामध्ये त्या सर्व गोष्टी प्रवेश करतात. मग ते खाणारे व्यक्तीसुद्धा तसेच होतात. म्हणून बऱ्याच वेळा आपण बघतो घरामध्ये सगळ्या व्यक्तींचा स्वभाव एकसारखा असतो, म्हणजे रागीट, चिडचिड. तर काही घरांमध्ये अतिशय प्रेमळ, अतिशय भावनिक, एकमेकाला समजून घेणारा. तर हा फक्त स्वभाव घरात स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीवरून सुद्धा शिरतो. त्यामुळे नक्कीच हा उपाय करा जेवणापूर्वी. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. भक्तशक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक अवश्य करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.